कापूर म्हणजे काय, कापूर येतो कुठून, अजून काहींना हेही माहिती नाही की कापूर तयार कसा केला जातो, ओरिजिनल कापूर कसा आणि मार्केटमध्ये मिळतो तो कापूर कोणता, भीमसेनी कापूर कशाला म्हणतात, जे कापूर प्लांट असते ते कसे असते, त्याची पाने कसे असतात, याची सर्वांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी श्वेता विकास वाडेकर, गणेश हायटेक नर्सरी बहु, तालुका खेड, जिल्हा पुणे. कापूर हा दोन प्रकारे तयार केला जातो, एक कृत्रिम प्रकारे, एक नॅचरल पद्धतीने तयार केला जातो. कापूर हा दिसतो कसा व त्याची पाने कशी असतात हे आपण सुरुवातीला पाहूयात. कापूर हा आशिया खंडामध्ये आढळतो. चीन, जपान, इंडोनेशिया, भारत, अंदमान, निकोबार या ठिकाणी आढळतो. कापूरचं प्रमाण भारतात खूप कमी प्रमाणात आढळते. आता आपण कापूरची कारणे पाहूयात. कापूर हा सदाहरित वृक्ष असून 12ही महिने ह्याची सावली पाहायला मिळते. त्याच्यानंतर ह्याची वाढ झटपट होते. ह्याची उंची 70 ते 80 फूट इतकी वाढते. खोडाचा घेर 3 ते 4 फूट इतका असतो. ह्याला जागा खूप लागते. कापूर हे झाड घराजवळ न लावता ते आपण लांब कुठेतरी लावायला पाहिजे, कारण ह्याचे मूळ लांब जातात आणि ते घराला तडा जाऊ शकतात. आता आपण कापूर कसा बनवतात ते पाहूया. 40-50 वर्ष वय झालेले परिपक्व झालेल्या फांद्या असतात. त्याचं जे खोड असतं ते कापून त्याची बारीक बारीक तुकडे केले जातात. थोडक्यात चिप्स प्रमाणे केले जाते. ते केल्यानंतर मोठ्या भांड्यात टाकून उकळलं जातं. उकळवल्यानंतर याची जी वाफ निघते ऊर्ध्वपातन पद्धतीने वेगवेगळ्या भांड्यामध्ये गोळा केली जाते आणि थंड केली जाते. थंड केल्यानंतर पाण्याचा अंश असतो तो ऑटोमेशनच्या मशीनच्या साहाय्याने पाण्याचा अंश वेगळा केला जातो. जे आपल्याला तेल मिळते ते तेल अशुद्ध स्वरूपाचे असते. अशुद्ध कापूर असतो तो परत आपल्याला शुद्ध करायचा असतो. 48 तास परत ते तेल गरम करायचं आणि तापमानाने शुद्ध कापूर आणि पाणी वेगळं होतं. 98 ते 99% हा कापूर तयार होतो. 45 किलो तेल असेल तर 22 किलो शुद्ध कापूर, 9 किलो लाल कापूर तर 7 किलो शुभ्र कापूर तयार होतो. त्याच्यानंतर 1% डांबर तर 12% वाया जातो. आज जगभरात 80% कापूर हा कृत्रिमरित्या तयार केला जातो. अशी ही कापूरची झाडे आपल्याला आपल्या गणेश हायटेक नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांना कोणाला हवी असतील तर ह्या नंबरवरती कॉल करा. आमचा नंबर आहे 9552595105. अधिक माहितीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.